हे साले भोसडीचे लोक कोण जात आहेत हे नहीं डोंट कट, ये कट मत करना। हाँ, ये लोग जो है बेईमान लोग है, ये बेईमान है और बेईमानी उनके खून में है। बरं का, ही जी डरपोकगिरी ज्याला शिवसैनिकाच्या भाषेत गांडूगिरी म्हणतात, हा नादानपणा म्हणतात। तुम्ही हे शब्द ऐकलेत, हे शब्द कुठल्या काही एखाद्या गुन्हेगाराला शिवी देणारे नाहीयेत। हे शब्द कोणत्या एखाद्या प्रकरणावरून किंवा एखाद्या घाणेरड्या प्रकरणावरून एखादी गोष्ट समजा एखादा बलात्कार घडतोय किंवा एखादी कोणतीही गोष्ट घडते त्यावेळेला आपण असे उद्गार काढतो किंवा त्या वेळेला आपण त्या दर्जाचं वाक्य किंवा त्या दर्जाची शिवी आपण बाहेर काढतो। पण यावेळेला थोडंसं वेगळं झालं। यावेळेला स्वतःच्या पक्षातले असणारे खासदार उद्धव ठाकरेंच्या त्यांना अशा पद्धतीनं शिवी दिली जाते। थेट त्यांना असं म्हणजे काय बोलू तुम्ही, अगदी पुढच्या शब्दात बोलायचं झालं अगदी फाट्यावर मारलं जात आहे। का तर हे शिंदे सेनेमध्ये गेले। शिंदे सेने म्हणजे तिकडे सगळे भाजपात गेले किंवा त्या सरकारमध्ये जाऊन बसले। आता त्यातले किती परत येत आहेत, किती तिकडे जातात, या सगळ्या गोष्टी पाहण्याच्या आहेत, जरतरच्या आहेत। काय होतंय नक्की ऑपरेशन टायगरचं। पण जरा एका महत्वाच्या गोष्टीकडे जाऊया, आणि ती सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंची उतरती कळा। जोपर्यंत भारतीय जनता पार्टी सोबत शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एनडीए म्हणजे ही एक महायुती जी बाळासाहेबांनी तयार केली होती, ती युती जेव्हा उद्धव ठाकरेंनी फोडली आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे जेव्हा बसले, बरं झालं त्याचं काय की एक अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद आणि या सगळ्या बाबींवरून त्या सगळ्या गोष्टी जास्त झाल्या किंवा भडकल्या। आणि ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंनी महायुतीला सोडलं आणि आपली हिंदुत्वाची वाटचाल एका डाव्या विचारसरणीकडे किंबहुना हिरव्या वाटेवरती जेव्हा चालायला लागले, सगळ्यात महत्वाची चूक आणि सगळ्यात महत्वाची त्यांची जी काही उधरती कळा लागली असेल तर तोच सगळा महत्वाचा काळ होता। त्या काळामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्या 2-2.5 वर्षामध्ये अगदी एकनाथ शिंदे फुटेपर्यंत त्या सगळ्या गोष्टी या आजच्या 6 जणांनी देखील पाहिलेल्या आहेत, बघितलेल्या आहेत। एकनाथ शिंदेचं फुटून जाणं, अनेक जण त्यांना गद्दार म्हणत असतील, पण जर ते गद्दार असते अनेक निवडणुकांमध्ये, एकाच्या एक मागे येणाऱ्या निवडणुकांमध्ये आणि त्याही महत्वाच्या निवडणुकांमध्ये, मग ते अगदी वरती लोकसभेची निवडणूक असो, आपली विधानसभेची निवडणूक असो, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, या सगळ्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेना जे भरभरून मतदान लोकांनी केले ना, ते हेच दर्शवतं की एकनाथ शिंदेंनी खरी बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या म्हणजे त्या हिरवीकरणातून बाहेर खेचली आणि पुन्हा एकदा तिला महायुतीसोबत आणून ठेवली। पण हा लोकांचा कौल उद्धव ठाकरेंना आणि त्या संजय राऊतांना कधी कळला का? नाही कळला। त्यांना आजही असंच वाटतंय की आमची जी शिवसेना आहे तीच आमची खरी शिवसेना, जे आम्ही करतोय तेच आमचं योग्य आहे किंवा आम्ही बाळासाहेबांची खरी शिवसेना घेऊन चाललोय। त्यांना असं वाटतंय की मी बाळासाहेबांचा पुत्र आहे किंवा मी बाळासाहेबांचा किंवा ठाकरे नावाचा एक मी कोणीतरी आहे म्हणजेच मी खरी शिवसेना, असं होत नाही। शिवसेना हा एक विचारांचा पक्ष होता, एक विचारांची संघटना होती, जी संघटना इथल्या मराठी मातीसाठी झटली, इथल्या हिंदूंसाठी झटली। बाळासाहेबांचा जो काही खरा झंझावात होता तो हिंदू धर्मासाठी होता। मी काही खोटं सांगत नाही, हे तुम्ही सर्वांनी पाहिलंय। पण त्या ठाकरेंना या गोष्टी कधीच समजल्या नाहीत। आणि आता जी संजय राऊतांनी शिवी हासडली ना त्या 6 जणांना, काय आता ते तुम्ही पाहिलं असेल, ती शिवी या सगळ्यांचा अपमान करणारी होती। या 6 जणांनी जो काही जाण्याचा निर्णय घेतला भाजपामध्ये किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये, साहजिक आहे, निश्चित ज्या वेळेला तुम्ही एक विरोधामध्ये जेव्हा बसता किंवा अशा पक्षामध्ये बसता जिथं तुम्हाला पक्ष प्रमुख आपण सहसा भेटत नाहीत किंवा जवळ करत नाहीत किंवा तिथं भेटीगाठी काही होत नाही, तिथं स्ट्रॅटेजीज होत नाही किंवा या खासदारांना ग्राउंड लेवलला जे काही काम करायचं असतं त्याच्यासाठी लागणारा निधी जो शासनाकडून येतो तो जर निधी होत नसेल तर 5 वर्षामध्ये हे काम काय करणार? फक्त पक्षाची बाजू मांडणार। लोकांना पक्षाची बाजूही हवी आहे आणि त्याच्यासोबत कामही हवंय। कुठे ना कुठेतरी हे नाराजी नटन या सगळ्या गोष्टी होणारच होत्या, निश्चित होणार होत्या। येणाऱ्या काळामध्ये नगरसेवकांसहित उद्धव ठाकरेंचे आमदार देखील फुटणार आहेत, एवढं लक्षात ठेवा। पण संजय राऊतांनी जी काही शिवी मीडिया समोर दिली आणि वरनं जो काही सगळा हातवारे केले ना की कट करू नका, त्या सगळ्या गोष्टी या 6 जणांच्या जिवारी निश्चित लागल्या असतील। त्यामुळे हे जे म्हणतात ना की परत येतील, कशासाठी? म्हणजे शिवी खाऊन परत येतील ते, एवढे काय मूर्ख आहेत का ते? या सगळ्या गोष्टी एक दर्शवत आहे की उद्धव ठाकरे ज्या प्रकारे पक्ष संघटना एका वैयक्तिक व्यक्तीच्या हातामध्ये देत आहेत, म्हणजे उद्धव ठाकरे किंवा शिवसेना म्हणजे संजय राऊत, म्हणजे जे राज ठाकरे, मला विशेष या राज ठाकरेंचं एवढं वाटतं की ज्या माणसांसाठी म्हणून राज ठाकरे बाहेर पडले होते त्यांनी एकदा टाळी देऊन आता बघितली की आपण भाऊ एकत्र येऊया, मराठीसाठी एकत्र येऊया। पण लोकांनी ते काही डोक्यावर घेतलेलं नाहीये, लोकांनी ते सरळ आवडलेलं नाहीये। कारण तुम्ही राजकारणासाठी आज तुम्ही भाव एकत्र येताय, मग त्याच वेळेला तुम्ही बाहेर का पडला? हा एक
साधा लॉजिकल प्रश्न लोकांचा आहे. आणि जर भाव एकत्र आल्यानंतर जर खरी ताकद दिसली असती, जर सत्ता ठाकरेंची मुंबईमध्ये आली असती, तर आपण म्हणू शकलो असतो की ठाकरेंना लोकांनी स्वीकारले किंवा त्यांना ऍक्सेप्ट केलं. पण तसं कुठे दिसलं नाही. तसं ना कोणत्याच निवडणुकीमध्ये दिसलं नाही. जर ठाकरेंना म्हणजे राज ठाकरेंचा तर विषय सोडून द्या, त्यांच्याकडे तर पहिल्यापासूनच जागा कमी आहेत, पण जेव्हा ठाकरे एकत्र येतात तेव्हा काहीतरी किमिया दिसेल, जादू दिसेल असं काहीतरी वाटलं होतं. पण ती जादू पूर्णपणे संपलेली आहे. कारण याच्या मागं मतदारांचा असणारा विचार. मतदारांना माहिती आहे की एकनाथ शिंदे जी शिवसेना फोडून गेलेत, एकनाथ शिंदे जो विचार घेऊन बाहेर पडलेत ना, तो विचार त्या लोकांना किंवा त्या शिवसैनिकांना, इथल्या स्थानिक माणसांना, जो बाळासाहेबांचा माणूस होता, बाळासाहेबांचा चाहता होता, त्याला माहिती होतं की एकनाथ शिंदे खरे विचार घेऊन गेलेत. जे उद्धव ठाकरे काँग्रेससोबत जाऊन बसले, ज्यांना उद्धव ठाकरेंना पाहिल्यानंतर अल्लाहू अकबरचे नारे लागतात, त्या सगळ्या गोष्टी लोक काय ऍक्सेप्ट करतील, कशासाठी स्वीकारतील? हा प्रश्न 6 जणांचा नाहीये. प्रश्न तुमच्या पूर्ण त्या मागच्या 7 ते 8 वर्षाच्या राजकारणाचा आहे. आपल्या सगळ्या पक्षाची धुरा एका विशिष्ट माणसाच्या हातामध्ये देणं आणि त्यानं अशा वल्गनात्मक गोष्टी बोलणं, किंवा इथून मागे ज्या काही पत्रकार परिषदा संजय राऊतांच्या तुम्ही पाहिल्यात, ज्या काही गोष्टी गद्दार, तो शिंदे असाच आहे, हेच आहे, तेच आहे, या सगळ्या गोष्टी लोकांना आवडत नाहीत, एवढं लक्षात ठेवा. आणि जर ते लोकांना आवडलं नसतं तर एकनाथ शिंदे एकाच्या एक मागे इलेक्शन्स आणि निवडणुकांमध्ये त्यांनी स्वतःची ताकद आणि स्वतःची जादू दाखवली नसती, एवढं लक्षात असू द्या. माणसांनी जर गद्दार म्हणून त्यांना स्वीकारलं असतं तर एकनाथ शिंदे सुपडा साफ झाले असते. पण लोकांनी त्यांना गद्दार म्हणून नाही निवडलंय, लोकांनी त्यांना खरा शिवसैनिक बाळासाहेबांचा म्हणून निवडलंय. म्हणून आज ज्या प्रकारे त्यांच्याकडे लोक जोडलेली आहेत, ज्या संघटना त्यांच्या जवळ आहेत, ज्या बाळासाहेबांच्या विचारांच्या आहेत, त्या आजही एकनाथ शिंदेसोबत आहेत. पण त्याच संघटना उद्धव ठाकरेंना देखील तेवढ्याच प्रकारे त्यांच्यावरती ताशेरे ओढतात, हे समजत नाही या लोकांना. आणि आज जे काही लोक यांच्यासोबत राहिलेत ना, जे त्यांना वाटते की आम्ही शिवसैनिक आहोत, ठाकरेंचे शिवसैनिक आहोत, हे कशासाठी थांबलेत आणि काय थांबलेत हे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला समजेल. ज्या उद्धव ठाकरेंना एक मोठी संधी बाळासाहेबांच्या नंतर आली होती शिवसेना महाराष्ट्रभर मोठी करण्याची, किंवा देशभर मोठी करण्याची, त्यांनी जो काही एक मोठी चूक केली काँग्रेस सोबत जाण्याची, ती चूक त्यांना आजच नाही, अशा 6 आमदारांच्या किंवा खासदारांच्या रूपामध्ये नाही, तर इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकांमध्ये आणि प्रत्येक 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांना सोसावं लागणार, एवढं लक्षात ठेवा. हे काय भाजपचं नीच राजकारण नाहीये. उद्धव ठाकरेंसोबत असलेली ही लोक, यांनाही कुठेतरी वाटतंय की आम्ही सत्तेमध्ये जाऊन बसावं, आम्ही देखील सत्तेमध्ये असायला पाहिजे, आमचे देखील विचार सत्ताधाऱ्यांशी जुळणार आहेत, आम्हाला देखील निधी पाहिजे, आम्हाला देखील लोकांचं काम करायचंय. म्हणजे अनेक जणांच्या भुवया उंचावल्या की ओमराजे निंबाळकरांना सांगा माणूस फुटतो, का नाही फुटणार? मला सांगा ना, का नाही फुटणार? आज त्यांच्या वडिलांचा झालेला खून असो आणि त्याबद्दल त्यांना जे काही कुठेतरी न्याय पाहिजे, तो न्याय उद्धव ठाकरे नाही देणार आहेत. तो न्याय मिळवण्यासाठी त्यांना तडजोड करावी लागणार. ज्याचा बाप जातो त्याला या सगळ्या गोष्टी माहिती असतात. आणि जे काही त्यांच्या घरातल्या घरात जे काही राजकारण होतं, म्हणजे ते खुनापर्यंत अगदी जाऊन पोहोचल्या, तर त्याची तारीख आणि त्याच्या सगळा निकाल वगैरे येईलच. पण या सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्यांना तडजोड ही करावीच लागणार. म्हणजे जे ठाकरेंना ओळखलं जातं हिंदुत्वासाठी, ते ठाकरे जर अचानकपणे विरुद्ध बाजूला जाऊन बसत असतील तर लोक एवढी मूर्ख नाहीयेत की प्रत्येक वेळेला ठाकरेंना कुठेतरी ताकद द्यायला. लोक एवढी मूर्ख नाहीयेत. लोकांना देखील सगळ्या गोष्टी समजतात आज नक्की काय राजकारण सुरू आहे. राजकारणातले हे उलटफेर आणि राजकारणातल्या या सगळ्या गोष्टी, या सगळ्या खेळ्या इथून पुढे होतच राहणार, एवढं लक्षात ठेवा. का काँग्रेसच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी झाल्या नाहीत? निश्चित झाल्या. त्यावेळेला शरद पवारांचं पोलोदचं सरकार असो, त्यांनी ज्या काही खेळ्या खेळल्या, या सगळ्या गोष्टी बाळासाहेब स्वतः जाणत होते. बाळासाहेब स्वतः सांगायचे की शरद पवारांचं राजकारण मला पटत नाही, मला आवडत नाही, आणि तो माणूस मला विश्वासार्ह वाटत नाही, म्हणून मी त्याच्यावरती विश्वास ठेवणार नाही. मग बाळासाहेब काय म्हणजे याचा अर्थ तुम्ही असं समजताय काँग्रेससोबत जाऊन की जे बाळासाहेब काँग्रेसला विरोध करत होते, याचा अर्थ तुम्ही बाळासाहेबांच्या विचाराला डायरेक्ट श्रद्धांजली देऊन टाकली. आम्हाला बाळासाहेबांचे विचार मान्यच नाहीये, ते कसे काय असं म्हणले, असंच तुम्ही थेट म्हणून दाखवताय लोकांना. बरं, मी खोटं बोलतोय तर बाळासाहेबांची भाषणं काढून बघा, म्हणजे अख्खी बाळासाहेबांची हयात काढून बघा हो, की बाळासाहेबांनी काय केलं, हिंदुत्वासाठी किती मोठं काम त्यांचं होतं. त्यांनी जी महायुती निर्माण केली होती या देशामध्ये, की कधीतरी आपल्या हिंदूंचं राज्य येईल या देशामध्ये, कधीतरी आपली सत्ता बसेल, कधीतरी आपलं राम मंदिर उभं राहील. बाळासाहेबांनी छाती ठोकपणे सांगितलं होतं की बाबरी पाडताना माझ्या शिवसैनिक तो होता, अभिमानानं सांगणारे बाळासाहेब. आणि त्यांच्या पक्षाचं तुम्ही जर वाटोळं करत असाल, काँग्रेसच्या बाजूने घेऊन जात असतील, आज ना उद्या ही सगळी विचारांची कुठे ना कुठेतरी बाळासाहेबांच्या मनामध्ये प्रत्येकाच्या विचार आहे. उद्धव ठाकरेंच्या सोबत जी कोणी आहेत ती आज ना उद्या कधी ना कधीतरी फुटणार आहेत आणि त्यांना फुटावंच लागणार आहे. कारण ज्या प्रकारे जे काही रोलिंग केलं जातं ना या पक्षामध्ये, संजय राऊत ज्या प्रकारे शिव्यान वगैरे या सगळ्या गोष्टी हासडून, आणि काय त्यांची भाषा, आणि तुम्ही ते निवडून आलेत, लोकांनी त्यांना निवडून दिले, जनसामान्यांमधून निवडून आलेत, एक 2 वेळा खासदार झालेत. हे संजय राऊत कुठच्या लोकसभेतून निवडून आले मला सांगा बघू, कुठल्या क्षेत्रातून निवडून आले? बरं, यांच्यामध्ये एवढी हिंमत आहे ना, यांनी एखाद्या फक्त क्षेत्रामधून पुढच्या वेळेला इलेक्शनमधून निवडून येऊन दाखवावं आणि मग असल्या गोष्टी बोलाव्या.
ऑन मीडिया ज्या लोकांना अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी करतात ते देखील लोकप्रतिनिधी आहेत. राहिला प्रश्न इकडच्या तिकडच्या पक्षात जाणं येणं या सगळ्या गोष्टी करणं, तुम्ही तुमचा विचार बदलू शकता. तुम्ही देखील महायुतीतनं जर महाविकास आघाडीमध्ये जाऊ शकता. यांनी काय चुकीचं केलं? यांनी देखील आघाडीतनं परत महायुतीत आले. यांनी काय दुसरी मोठी कुठली गोष्ट केली नाहीये. एकनाथ शिंदेंनी काय फक्त बोलून दाखवलं नाहीये. एकनाथ शिंदेच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये जी जनसामान्यांची कामं झाली, जी शिवसैनिकांची कामं झाली, ज्या प्रकारे त्यांनी पक्ष आणि संघटना वाढवल्या, या सगळ्या उद्धव ठाकरेंना कधी जमल्या नाहीत. या उद्धव ठाकरेंना कधी त्या जमल्या नसत्या. जे एकनाथ शिंदेंनी स्वतः एक विश्वास निर्माण करून दाखवला की मी म्हणजे खरी शिवसेना, आणि ते लोकांनी देखील स्वीकारलं, हे सगळ्यात महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे. उद्धव ठाकरेंचा जो काही ॲरोगंटपणा आहे ना, आणि उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांवरती सोडलेलं जे काही की हा बोला, तुम्ही काय बोलायचं ते बोला, या असल्या गोष्टी उद्धव ठाकरेंचा जो काय आता छोटासा गट शिल्लक राहिला ना, तो देखील संपवणार, एवढं फक्त लक्षात असू द्या. तो देखील संपवणार आहे. उद्या नवल वाटायला नको की संजय राऊतांच्या आजूबाजूला बसलेले पण उद्या कधी निघून जातील, तुम्हाला समजणार नाही. जर एकनाथ शिंदे गद्दार होऊ शकतात किंवा तुम्ही गद्दार त्यांना म्हणू शकता ना, तर मग तुम्ही जी गद्दारी केलीत बाळासाहेबांच्या विचारांची, जे तुम्ही महायुतीला सोडून आपल्या हिंदुत्ववादाच्या मार्गाला सोडून जो काही तुम्ही काँग्रेससोबत जाऊन जी काही बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी केली ना, मग गद्दार नक्की खरा कोण? हजारास एकदा स्वतःला प्रश्न विचारा, आणि तो प्रत्येक मला असं वाटतं माणसाने स्वतःला एकदा विचारलं पाहिजे की नक्की गद्दार खरा कोण आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं सगळ्या विषयावरती मला आवर्जून कळवा. जे काही टायगर ऑपरेशन झालं आणि त्या टायगर ऑपरेशनच्या अंतर्गत जे काही उद्धव ठाकरेंचा आता एक छोटासा एक म्हणजे त्यांचा आता अगदी छोटा जीव राहिला, आता काय त्यांच्यामध्ये शिल्लक ठेवलेलं नाही या सगळ्या लोकांनी. आणि हिंदुत्वाच्या विरोधात जाणाऱ्या लोकांचं काय होतं ना, याचं उत्तम उदाहरण हे उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि त्यांचा गट आहे.